नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑफसेट मशीनवर बॅक प्रिंटिंग कशी करायची ते समजून घेऊ. तुम्हाला सोप्या आणि सरळ भाषेत कशी मशीन चालवायची ते सांगतो. हे मशीन चालू झाली. आता मशीनचे बटणं जे ऑपरेट होते त्याच्या बटनांची माहिती सांगतो तुम्हाला. इंचिंग हे आहे इंचिंग, फॉरवर्ड इंचिंग. हे त्याच्या खालचं आहे रिवर्स. याने मशीनचे हे स्पीड हाय, हे स्लो हे स्टॉप. कॉम्प्रेसर असेल तरी पंपचं आपलं कॉम्प्रेसर आणि टेबल लॅम्पचं हे बटन आहे. टेबल लॅम्प लाईट चालू होते मशीनचं. टेबल ऑन, ते मशीन टेबल ऑन आहे. ते टेबलवर येतो ऑटोमॅटिक. आणि ॲटो इम्प्रेशन हे बटन आहे ॲटो इम्प्रेशनचं. जेव्हा बॅग इथं जाईल तेव्हाच बॅग प्रिंट होते. हे चालू केलं की तेव्हाच बॅग प्रिंट होईल. हे आहे इंक ट्रेचं. बघा, इथं मशीनची इंक टाकली जाते. आता मशीनला ब्लॅक कलर चालू आहे प्रिंटिंग. इथं इंक टाकलेली आहे. मशीन प्लेट पण सेट झालेली आहे व्यवस्थित. त्याला आता ट्रेमध्ये इंक तर टाकली आपण. आपली प्लेटवर जिथं मॅटर आहे तिथंच इंक सेट करावं लागते आपल्याला पहिल्यांदा. तर इथं हे नचे नोझल आहे ते कुठं कलर जास्त कमी जास्त करायचं हे फिरवावं लागतं. ह्याच्याहून कळतं आपल्याला. नोझल प्लेटनुसार कसं सेट करायचं. जिथं मॅटर जास्त आहे, ज्या ठिकाणी मॅटर जास्त आहे त्या ठिकाणी कलर थोडा जास्त ठेवायचा. आता हे नाव आहे, जिथं मॅटर जास्त आहे त्याच्यामुळं आपण कलर जास्त ठेवलेला आहे. जिथं मॅटर कमी आहे त्याच्यामुळं आपण कलर कमी ठेवलेला आहे. पॅच खाल्ल्या साईडला पॅच आहे त्याच्यामुळं आपण कलर जास्त ठेवलेला आहे. इथं पॅचला कलर कधी पण जास्त ठेवावा लागतो. त्याचं जसं मशीन रन होईल, जसं लागल इंक तशी मशीन इंक घेत राहते. आपण सेट केल्यामुळे मशीन रनिंग होत आहे. आपल्या मशीनला खाली वर करायला बटन आहे. त्या मशीनला हँडल असतं. आपल्या मशीनला सगळ्यात सोपं बटन असल्यामुळे आपल्याला काही अवघड जात नाही. थोडं जसं वाटेल तसं आपण वर घेत राहिलं तर आपण मशीनला लावलेले 10-14ची साईज. पहिल्यांदा आपण कशी सेट करायची, रनर कशी सेट करायची ते समजून घेऊ. मशीन चालू केली, बॅग उचलायची. बॅगला पुढं इंचिंग करत फॉरवर्ड इंचिंग करत घ्यायचं. इथं आपल्या मशीनचे इथं घ्यायचं ठोकर ग्रिपर असतात. ग्रिपरची तयार आहे तिथपर्यंत मशीनची बॅग घ्यायची आणि नंतर हे रनर सेट करायचे. लहान साईज असल्यामुळे इथे 4 रनर लावलेले आहेत आपण. कारण की पुढून पास झालं का बॅग पूर्णपणे इथपर्यंत येण्यासाठी आपण 4 रनर लावलेले. आता ही पुढचे रनर फक्त सपोर्ट करते बॅग पुढं घेण्यासाठी. हे 2 जे रनर आहेत बॅगपाशी एकदम बॅगच्या कट टू कट लावायचे, सेट करायचे. कट टू कट म्हणजे कसं. एकदम जवळ चिटकून लावायची म्हणजे बॅग सरळ जाते. आडवी जाणार नाही, वाकडी होणार नाही किंवा क्रॉस होणार नाही. तर हे आहे पाण्याचा ट्रे. इथून पाण्याचा सप्लाय होतो. तर हे ट्रे भरून ठेवावा लागतो. या ट्रेमध्ये पाणी टाकायचं. हे आहे फाउंटेन. पाणी असतं त्याच्यात नंतर केमिकल थोडं टाकायचं त्याला फाउंटेनमध्ये. जेव्हा प्लेट घाण स्कम वगैरे पकडत नाही, ही प्लेट साफ करण्याचं काम करते ही बॉटल. हे पाण्याचे 2 रोल आहेत. हे पाण्याचे रोल कपड्याचे रोल असतात, ते शिवावं लागतात. ते पाणी प्लेटवर जी घाण लागली, एक्स्ट्रा कलर लागला आहे किंवा स्कम बसला तर ते प्लेट साफ करायचं काम हे फाउंटेन करतं. त्यासाठी फाउंटेन टाकावं लागतं. केमिकल पाण्यामध्ये केमिकल असतं. हे पाण्याचा रॉड आहे. हे जे कपड्याचे रोल आहेत ना ते बंद चालू करायचं काम हे करते. आता सध्या बंद आहे. हे वर केलं का पाण्याचा रोल ऑन होतो. तेव्हाच हे जर बंद केलं का प्लेट घाण होते. हे जर लावलं का प्लेट साफ होते. म्हणजे पाणी हे फाउंटेन टाकल्यानंतर हे चालू करावं. आणि जेव्हा आपण मशीन चालू करू तेव्हा हे चालू करायला लागतं. हे चालूच करावं लागतं, नाही तर मग प्लेट घाण पकडते. आणि हे कशाचं आहे. आणि हे इम्प्रेशनचा रॉड असतो. मशीन चालू केलं का
पूर्ण ते हे असं बाहेर ओढायचं आणि इकडं पडलं का प्लेट साफ होते एकदम पहिल्यांदा. इंक प्लेटवरची मॅटर आहे, त्याला इंक जेवढी मॅटर आहे तेवढंच इंक घेणार तो हे ना. त्याचं काम हे ते ऑटोमॅटिक पडत मशीन नाही चालू का? झाल्यानंतर ऑटोमॅटिक पडतं ते बॅग जेव्हा मशीन पास चालू होईल तेव्हा. झाल्यानंतर त्याचं ऑटोमॅटिकचं बटन कोणतं आहे? हे बटन आहे ऑटो इम्प्रेशनचं, हे बटन आहे. हे चालू केलं का इम्प्रेशन पडते. ठीक. चला तर आपण आता प्रिंटिंग करू, बघू कशी येते प्रिंटिंग ते. ओके. पत्राच्या पाण्याचा 2 नष्ट असतात, दोन्ही नेट करायची, लूज करायची. आता हे सिलेंडर हल्लं तर ना? इथं हळूहळू हे लावायचं हं. आणि त्याला हँडल लावून आता हे इथं बघायचं कुठे येते, खाली घ्यायची, अंदाजे घ्यावं लागतं. इथं काही माप नाही याचं. वर घ्यायचं असेल तर खाली करायचं, खाली घ्यायचं असलं तर वर करायचं. थोडंसं हलवण्यासाठी सिलेंडर. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये सेंटर आलेलं नसल्यामुळं हे राईटला आले, लेफ्टला थोडं घेण्यासाठी थोडं हे सिलेंडर हलवावं लागतं. प्रिंटिंग अशी आलेली आहे, 10-14ची साईज आहे, ब्लॅक कलर प्रिंटिंग. अजून सांगायचं असं काय सांगू का? थँक्यू.